नमस्ते मंडळी, प्रियंका पाटील इथे. टेक तडका 24/7 वर तुमचा डिजिटल डोस आणि आजचा अपडेट. अहो बघा, आजकाल एआयचा गेम कसा वाढतोय ना. पण विचार करा, जेव्हा हे एआय तुम्हाला फूल करायला वापरतात तेव्हा काय? म्हणजे डायरेक्ट सेनेट रिपब्लिकन्सने चक शुमरचा एक डीपफेक व्हिडिओ शेअर केला, एआयने बनवलेला, जेव्हा तो असा बोलतोय की डेमोक्रॅट्स गव्हर्नमेंट शटडाऊनला सेलिब्रेट करतोय. अरे, कधी कधी तर तेच डीपफेक व्हिडिओ खरोखर बोललेला कोट वापरतात, पण कॉन्टेक्स्ट बघितला तर फुल वेगळाच अर्थ निघतो. सगळ्या गोल एकच, की पब्लिकमध्ये कन्फ्युजन क्रिएट करायचा. तर हा शटडाऊन का चालू आहे? सिंपल आहे. सरकार चालवण्यासाठी जे पैसे लागतात त्याचा बिल पास करत नाहीये काँग्रेस आणि रिपब्लिकन्स. काँग्रेसचा फोकस आहे हेल्थ केअरवर. हेल्थ इन्शुरन्स सस्ती ठेवायची आहे आणि गव्हर्नमेंट हेल्थ एजन्सीजवरचे कट्स रोखायचे आहेत, पण बीजेपीला जमत नाहीये. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती आहे? एक्स, ज्याला आपण ट्विटर म्हणून ओळखतो ना, त्याच्या पॉलिसीमध्ये असा मॅन्युप्युलेटेड कंटेंट बन आहे. पण नेव्हरदलेस हे डीपफेक व्हिडिओ त्यांच्या प्लॅटफॉर्मवर आहेत आणि एक्सने त्यावर लेबल पण लावलेला नाहीये. फालतू. फक्त एआयचा वॉटरमार्क आहे. अरे, इलॉन मस्कने सुद्धा पुढे कमला हॅरिसचा एक एडिटेड व्हिडिओ शेअर केला होता. टेक वर्ल्डमध्ये एक डिबेट चालू आहे. परत 28 स्टेट्समध्ये लॉज आहेत डीपफेक्स विरुद्ध, खास करून पॉलिटिक्समध्ये. कॅलिफोर्निया, मिनेसोटा, टेक्सासमध्ये इलेक्शन्सवर इन्फ्लुअन्स करणारे डीपफेक्स बन आहेत. पण ट्रम्पने सुद्धा ट्रूथ सोशलवर शुमर आणि हकीम जेफ्रीजचे फेक व्हिडिओज टाकले होते. एक नॅशनल रिपब्लिकन कॉम्स डायरेक्टर म्हणते की एआय इथेच आहे आणि जायला तरी नाहीये. अडॅप्ट करा आणि यिनका, किंवा फक्त कंप्लेंट्स करत बसून हरवा. सहीच आहे. एआयचा जमाना आहे, अडॅप्ट करावंच लागेल. एकंदरीत हे सगळं डिजिटल वर्ल्ड किती फास्ट बदलतोय आणि त्यातल्या गोष्टींना किती सावधान राहायला पाहिजे, थँक्स टू एआय. भेटूया पुढच्या अपडेटवर, टेक तडका 24/7 वर. अग्नी. फू.